सर्वांना रामकृष्ण हरी. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. काय भाग्य आहे पहा. काल दत्त जयंती झाली आणि जिथं दत्ताचं वास्तव्य आहे, उंबराचं वृक्ष, त्याच्या सान्निध्यामध्ये त्यांच्या सान्निध्यामध्ये भागवत गुरूंचा जो काय वाढदिवस आहे, दत्त जयंती, भागवत गुरुजींची जयंती. आज आपण या ठिकाणी या गुरुकुलमध्ये गुरुजीवरती प्रेम करणारे सर्व भाविक भक्त, आपला हा मेळा, भक्तांचा मेळा या ठिकाणी आपला जमलेला आहे. आणि मग देवाला काय आवडतं? तर देवाला भक्ती आवडते, श्रद्धा आवडते, विश्वास आवडतो. आणि मग ते एका ठिकाणी संत तुकाराम म्हणलेत, हे जी थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया परपंचाची, वाहिल उद्योग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. आपल्या संचिताप्रमाणे प्रत्येकाला आपले भोग भोगावं लागतात. एखाद्या ठिकाणी खड्डा असला, काटेकुटे असले तर तिथं पाहून चालायचं असतं. काटे आहेत म्हणून त्याच्यातून चालायचं नसतं. आणि तेच कार्य काट्याकोट्यातून चालू नका, खड्ड्यातून चालू नका. तुम्ही पडसाल, तुमचा हात मोडल, पाय मोडल. हे कार्य गुरुजींकडून होतं. हे कार्य गुरुजीकडून होते. आणि म्हणून भक्ती करायला काय वय लागतं का लताताई? लहान मुलं भक्ती करू शकतात, तरुण माणसं भक्ती करू शकतात, रिटायर झालेले ज्येष्ठ भक्ती करू शकतात, अगदी म्हातारे सुद्धा भक्ती करू शकतात. भक्तीला कुठं वयाची मर्यादा अजिबात नाही. म्हणून आमच्यासारखा, मला एक प्रसंग आठवला, तो सांगतो तुम्हाला. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा, जिथं वैष्णवांचे भार जय जयकार गरजतस. हा आपला भार म्हणजे आपला समूह, मेळा, भक्तांचा मेळा, गर्दी, ही कुठंतरी श्रद्धा ठेवावं लागते. आणि त्या श्रद्धेचं फळ मिळल्याशिवाय राहत नाही. अंधश्रद्धा अजिबात नाही. परंतु इथं खड्डा आहे, इथं पुढं काटे आहेत, तू ह्या रस्त्याने जाऊ नको. जरा सन सिटीपाशी गेलाय ना, तर आत्ता जरा ह्या कल्याणी नगरच्या रस्त्याने जा, तुम्हाला नदीचा पूल जवळ लागल. हे सांगणारं कुणीतरी असतं, म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायचा असतो. आणि म्हणून ही थोर भक्ती आपल्याला जोपासायची, त्याला वय नाही. म्हणून मी मगाशी सांगत होतो, मला एक प्रसंग आठवला. मला ह्या पेहराव्यामध्ये पाहिल्यानंतर माझ्या जवळचे मित्र, गावातले, आता आमचे वहिनी आहेत, माझे बंधू आहेत, मला पाहणारे गादी ताई आहेत, सगळे आहेत. मी काय होतो आणि काय झालो, त्याचं कारण गुरुजी एकच आहे की मध्यंतरी 20, 21, 22 असा जो करोना आला, त्या करोनामध्ये मी तुम्हाला सांगतो, करोना शाप का उशाप? काय हो लताताई, काय शाप आहे? काय आहे? शाप आहे. करोनाने आपली घरं बर्बाद केली, कितीतरी तरुण माणसं गेली, कितीतरी आईचा मुलगा गेला, बाप गेला. आमच्या घरामध्ये
एक आमचे चुलते गेले, ॲम्ब्युलन्सला मडकं येडा मारून फोडले, पण पाणी पाजायला कोणी नव्हतं. अशा काळामध्ये आमच्या घरामधले 5 माणसं मेजर, त्याच्यामध्ये मी एक, बायको, मी, भाऊ आणि बहीण आणि किरकोळ सगळे, पण मेजर आम्ही 4-5 जण. मी ॲडमिट झालो, घरातल्यांना सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण माझ्यानंतर जेवढे ॲडमिट झाले मला कळून दिलं नाही. परिवर्तन सांगतोय मी तुम्हाला. पण तुम्ही म्हणले ना शाप आहे, मी म्हणतो करोना हा उशाप आहे माझ्यासाठी, देव आहे माझ्यासाठी. करोना माझी माता, करोना माझा पिता, बहीण बंधू चुलता, करोना माझा गुरु, करोना माझा तारू, मजशी आधारू करुणाज. हे का म्हणतो मी माहिती आहे का? दत्त माझी माता, दत्त माझे पिता, बहीण बंधू चुलता, दत्त माझा. त्याच्यातून मला हे सुचलं. मी 17 दिवस ॲडमिट होतो, 15 दिवस ICU मध्ये. एक दिवस मी सोडलं तरी तिथून हल्लो नाही. ऑब्झर्वेशनमध्ये ठेवा, योग्य असेल तर मी घरी जाईल, नाही तर इथंच तुमच्या दारात मरण. रडारडी एक दिवशी झाली, चक्कर येऊन पडलो, मला काहीच माहीत नाही. रोज 1 किंवा 2 माणसं माझ्या आजूला बाजूला मरत होती. रोज 1 किंवा 2 कदम साहेब मरत होती माझ्या आजूबाजूला. 15 दिवसामध्ये 30 ते 31 मृत्यू मी पाहिले. आणि तिथून मी ज्यावेळेस घरी आलो, डॉक्टरला ही कविता म्हणून दाखवली. ढोरे डॉक्टर होते, कधी विचारा तुम्ही, श्री हरी ढोरे म्हणून. श्री हॉस्पिटलमध्ये चंद्रनगरला मी ॲडमिट होतो. तिथं माझं परिवर्तन झालं. आपल्याला बोनस लाईफ मिळालं आहे, आणि बोनस लाईफ हे आपल्याला संप्रदायामध्ये लोकांच्या सेवेमध्ये घालवायचे, असं मी मनाची खुणगाट घातली. म्हणून ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष झालो. ज्येष्ठ नागरिक संघामध्ये मी ज्येष्ठांची सेवा करतो. पुणे शहरामध्ये कामगारांची सेवा करतो. नगर रोडला कामगारांची सेवा करून थांबलो आहे. आणि आता आज शनिवार हा आनंदी शनिवार असतो. शनिवारी शाळा ज्या शिकवतात किंवा चालवतात त्यांना सगळ्यांना हे ज्ञात असेल की आनंदी शनिवार असतो. म्हणून मी लोणकर विद्यालयामध्ये ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ शिकवायला जात असतो. सकाळी गुरुजींचा मला फोन आला, त्यावेळेस मी तिथं वर्ग घेत होतो, म्हणून त्यांचा फोन उचलला नाही. मगाशी 5 वाजता फोन केला, म्हणले तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी निमंत्रित आहात. मला फार आनंद झाला. गुरुजी तुमच्या दारात येत नाही, भागवत गुरुजींच्या दारात येत नाही. मी तुमच्या दारात तुमच्या वडिलांना पाहिलं आहे, आम्ही तुमच्या आईला पाहिलं आहे, तुमच्या भावांना पाहिलं आहे. कारण तुमच्याच आळीचा मी रहिवासी, उंबर चौकातला. तुमच्या दारात उंबर आहे, तुम्ही तिथले गणपतीचे भक्त आहात, तुम्ही आमचे गुरुजी आहात, आदरस्थान आहे, तुमच्या सगळ्या परिवाराला ओळखतो. पण इथं आल्यानंतर मला कुठंतरी देवालयात आल्यागत वाटतं, कुठंतरी दत्ताच्या ठिकाणी आल्यागत वाटतं. आणि म्हणून मी एवढंच सांगन की माझ्यामध्ये उशिरा का होईना. मगाशी मी बोलून गेलो, वयाचं बंधन नाही भक्ती करायला, तरुणांनी करा, उशिरा. मला एक सांगा गुरुजी, तुम्ही सगळे विधी करता, सगळे विधी आपण आनंदाने स्वीकारतो, मृत्यू का स्वीकारत नाही? मृत्यू का स्वीकारत नाही वहिनी? प्रत्येकाला मृत्यूची भीती आहे. म्हणून मी जगलोय. जेवढे भिले ना तेवढे मेले. कोरोनामध्ये जेवढे भिले ना, मी तर म्हणतो आजाराने कमी मेले, भिवून जास्त मेले. आणि म्हणून मृत्यूच्या त्या काठ्यांवरती किंवा त्या सरणावरती जायची वाट पाहायला पाहिजे. आपण भक्ती करायला वाट पाहिजे नाही, आणि वयाचं सुद्धा बंधन नाही. त्यामुळं मी ज्यावेळेस रिटायर झालो आणि करोनामधून वाचलो, मी भक्तीमध्ये वाहून घेतलं.
कोणी काही म्हणू, हा असा होता, तो तसा होता, तो तसा होता, काही म्हणू, आपल्या मनाला समाधान मिळतंय ते कार्य प्रत्येकाने करायचं. आपल्या मनाला समाधान वाटतंय ते कार्य प्रत्येकाने करायचं. आणि सांगायचं तात्पर्य असं की आपल्याला जर विरोध वाढला ना की समजायचं आपलं कार्य बरोबर चाललंय, आपलं बरोबर चाललंय. मी अधिक वेळ घेत असेल तर मी माझा तुमच्या परिवाराचं सगळ्यांचं स्वागत आणि गुरुजींना आणि गुरुजींच्या उभयंतांना सगळ्यांना त्यांना आमच्या उंबर चौक मित्रमंडळ, अमर मित्रमंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ वडगाव शहरी, कामगार क्षेत्रामधलं नगर रोड कृती समिती, मी जिथं राहतो त्या माझ्या सोसायटीच्या वतीनं, झवेरनगर हाऊसिंग सोसायटीच्या वतीनं, आमच्या गलांडे परिवाराच्या वतीनं आणि विशेष करून माझ्या माळवाले परिवाराच्या वतीनं तुम्हाला आदरपूर्वक अशा शुभेच्छा देतो. तुमचं कार्य तुम्ही जितके दिवस राहसाल तितकं समाजाला उपयोगी आहे, म्हणून तुम्हाला 100 वर्षाच्या वरती आयुष्य मिळो अशी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि दत्तात्रेयचं आपण स्मरण करून या ठिकाणी माझी 2 शब्दाची भावना संपवतो.